नमस्कार। हे तांदूळ घेतले मी। आता सण येऊन राहिलेले आहे। गणेश चतुर्थी, हरितालिका, प्रत्येक सण आहे, दिवाळी, दसरा। त्याच्यासाठी स्वीट बनवणार आहे मी बनवते या पद्धतीने, नक्की बनवा तुम्ही, खूप छान असते। त्याच्यासाठी आहे मी तांदूळ घेतले 1 वाटी, बारीक तांदूळ घेतले मी, जे आम्ही खातो तेच तांदूळ। याच्याऐवजी तुम्ही बासमती पण वापरू शकता, पण मला याच तांदूळाचा करायचा आहे, खूप छान असते याची टेस्ट। तर मी हे तांदूळ धुवून घेते। मी 2-3 पाण्याने धुवून काढलं आणि याच्यामधलं पूर्ण पाणी आहे ना मी काढून घेते। अशा प्रकारे मी सर्व पाणी काढून घेत आहे। मी हे पॅन ठेवला, या पॅन मध्ये आहे ना थोडं पाणी टाकून घेते, जेणेकरून दूध आहे ना आपलं खाली चिटकलं नाही पाहिजे। याच्यामध्ये दूध घालून घेते मी। छान मिक्स करते। अशा प्रकारे कोणतंही दूध चालते, काही हरकत नाही। मी आहे ना फुल क्रीम वाला दूध घेतले आहे। तुम्ही पण करून बघा, मी करते अशी खीर करून बघा, खूप छान असते। इथे मी दुसरी कढई लावली, त्याच्यामध्ये तूप टाकून घेते। ड्रायफ्रूट्स आहे ना आपण भाजून घ्यायचे। तूप गरम झालं, ड्रायफ्रूट्स आहे ते भाजून घेते। अशा प्रकारे मी ड्रायफ्रूट्स भाजून घेतले। याच्यामध्ये तूप टाकलं आणि पूर्ण तांदूळ मी भाजून घेते तुपामध्ये। छान भाजून घ्यायचं अशा प्रकारे। हे बघा सोनेरी कलर आलेला आहे ना। याला मिल्क मेडची गरज आहे ना आरआरओ पावडरची गरज आहे। साध्या आणि सिंपल पद्धतीमध्ये, घरगुती साहित्यामध्ये ही खीर आहे ती बनणार आहे। दूध पण छान आपलं उकळी येत आहे, छान गरम झालेलं आहे। अशा पद्धतीने छान फेटून घ्यायचं। बाजूला लागलेलं जो दूध आहे, मलाई आहे, ती काढून घ्यायची। चमचा आहे ना असं फिरवत राहायचं। हे तांदूळ आहे बरा भाजलेले, याच्यामध्ये टाकून घेते आणि छान मिक्स करायचं। आता चमचा आहे ते हलवतच राहायचं। हे भाजलेल्या तांदूळामधून 2 चमचानं तांदूळ मी बाजूला केले आणि आपण मिक्सरला धरायचं याला। त्याच्यासोबतच आहे साखर पण घालायची आणि मी काजू बिजू घातलेले आहे, काजू पण टाकते आणि थोडं दूध आणि साखर पण याच्यातच घालून घेते मी। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त साखर करू शकता। माझ्याकडे थोडी साखर आहे ना, म्हणजे मीडियमच पाहिजे। हे मिक्सी धरते आता। मलाईदार रसदार खीर आपली तयार होत आहे आणि तांदूळ बघा शिजले आहे, एकदम छान नरम झाले। याच्यामध्ये मी केलेली पेस्ट टाकून देते। आता साखर टाकल्यानंतर खीर पतली होण्याची शक्यता नाही आहे, खूप छान आहे। आता घट्ट बनणार आहे खीर, आपलं एक टेन्शन खूप कमी होणार आहे। बघा किती सुंदर कलर आला, टेक्स्चर पण किती सुंदर आला आहे बघा। अशा पद्धतीनं करा, लवकर होती ही रेसिपी, जास्त वेळ पण लागत नाही।
केव्हा केव्हा काय होत असते, आपण जे पहिले जे याच्या अगोदर खीर बनवतो बघा, ते पण साखर डायरेक्ट आहे ना टाकून देतो तो. आता काय केलं मी, तांदळामध्येच आहे ना साखर टाकली, काजू टाकला, पेस्ट बनवली, ती पेस्ट याच्यामध्ये घातली, त्यामुळे आहे ना खूप घट्ट आलेली आहे बघा खीर. किती छान दिसत आहे आणि घट्ट पण येत आहे. छान फिरवायचं जेणेकरून आहे ना बुडाला नाही लागलं पाहिजे. खीर करते वेळेस आहे ना कढई आहे ना थोडी अशी पसरटच घ्यायची, जेणेकरून आहे ना लवकर आपलं दूध पण आटून जाते, लवकर आटते. आणि अशा पद्धतीने जर केलं तर आणखीन बाहेर येण्याची शक्यता पण नसते. बघा अशा प्रकारे छान घट्ट झालेली आहे. आता मी ड्रायफ्रूट्स आहे ते टाकून घेते आणि विलायची पावडर ते पण छान मिक्स करते. एकदम छान आचारी टाईप आपली खीर बनलेली आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. किती छान टेक्स्चर आलेलं आहे बघा, किती छान हलवाईसारखं एकदम. मित्रांनो, या श्रावण महिन्यामध्ये नक्की अशी खीर बनवा आणि आपल्या कुटुंबाला खुश करा. दाणेदार वरून आहे ना ड्रायफ्रूट्स टाकत आहे. कशी वाटते माझी रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.